राज्य सरकारने भूमिगत वीज वाहिन्यांसाठी 400 कोटीची टेंडर प्रक्रिया ही सुरू केलेली आहे। मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये होत असलेल्या मुसळधार पावसामुळे किंवा चक्रीवादळामुळे अनेक ठिकाणी विद्युत वाहिन्या ज्या आहेत ते मात्र कोसळलेलं पाहायला मिळतं किंवा वीज पुरवठा देखील खंडित होताना पाहायला मिळतं। मात्र राज्य सरकारने महत्त्वपूर्ण असा निर्णय घेतलेला देखील आता पाहायला मिळते। चक्रीवादळ आणि पूर यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे वीज पुरवठा खंडित होऊ नये यासाठी भूमिगत वीज वाहिन्या टाकण्याचा निर्णय मात्र हा जो प्रकल्प आहे तो मात्र आपल्या MSEBीने घेतलेला पाहायला मिळतो। सध्या कोकणातील 4 जिल्ह्यात हे काम सध्या सुरू आहे। सिंधुदुर्गातील यापूर्वी किनारपट्टी भागातील भूमिगत वीज वाहिन्यांसाठी सुमारे 109 कोटीचा निधी मंजूर देखील झाला होता। मात्र ते सध्या अंतिम टप्प्यात असलेला देखील पाहायला मिळते। मात्र दुसऱ्या टप्प्यात मात्र आणखी सुमारे 400 कोटीचे टेंडर या भूमिगत वीज वाहिन्यांसाठी मंजूर झाले असून पहिल्या टप्प्यात राहिलेल्या उर्वरित कामं जी आहेत ते मात्र पूर्ण केले जाणार अशी माहिती जी आहे ते मात्र आपल्या महावितरण विभागाकडून देण्यात आलेली आहे। अनंत पाताडे, TV9 मराठी, सिंधुदुर्ग। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।